नई जिंदगीत नेमके काय घडले? पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला, अतिक्रमणाचे पथके आले, नागरिकांची तोबा तोबा गर्दी. घडले काय पहा. रात्रीच्या तणावात विमानतळ जागेचा ताबा, प्रचंड विरोधानंतर पथक गपगुमान मागं. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने तगड्या पोलीस बंदोबस्तात नई जिंदगी परिसरातील 35 एकर जागा ताब्यात घेण्याचे काम सोमवारी रात्री सुरू केले. या कारवाईला नागरिकांनी प्रचंड विरोध केला. वाढता तणाव लक्षात घेऊन प्रांताधिकारी सदाशिव पडदुने यांनी या विषयावर मंगळवारी बैठक घेऊ असे सांगत काम थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे कारवाईला आलेले पथक निघून गेले. सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी होडगी रोड विमानतळाच्या जागेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. विमानतळाची 35 एकर जागा एअरपोर्ट अथॉरिटीच्या ताब्यात नव्हती. 4 महिन्यापूर्वी या जागेच्या उतार्यावर एअरपोर्टचे नाव लागले. या जागेवर शेकडो घरे आहेत. या जागेची बेकायदेशीर विक्री झाल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. नव्याने ताब्यात येणाऱ्या जागेची हद्द निश्चित करून संरक्षक भिंत बांधण्याचे काम नागनाथ नगरपर्यंत पूर्ण झाले आहे. सोमवारी रात्री 7:30 वाजता विमानतळ व्यवस्थापक बानोद चांपला, MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघमारे, महापालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 50हून अधिक पोलीस कर्मचारी नागनाथ नगर येथे दाखल झाले. या पथकासोबत JCB होते. JCBने हद्दीचा खांब रोवण्यासाठी खड्डा खोदला. नागरिकांचा विरोध सुरू झाला. काही क्षणात या भागात मोठी गर्दी झाली. मंजोळी भागामध्ये नागनाथ नगर ह्या नगर नावाने ओळखलं जाणारा गेल्या 20-25 वर्षापासून ह्या ठिकाणी लोकांची वसाहत आहे. या ठिकाणी महानगरपालिकेने रितसर त्यांना महापालिकेत नाव लावून त्यांना टॅक्स चालू केले, पाणी चालू आहे, रस्ते, दिवाबत्ती सगळे सोयी केली. अचानक विमानतळच्या लोकांना जाग आली की जागा आमची आहे. ह्या जाग्याच्या उतार्यावर अगोदर नाव राजमाने म्हणून मालकाचं नाव होतं तो, त्या मालकाने यांना विकत दिलेलं आहे. या लोकांनी विकत घेऊन आपला कसं तरी करून 1000-2000 5,000ने प्लॉट घेऊन इथं आपलं घर परपंच तयार केलं. या ठिकाणी अचानक विमानतळच्या गेल्या 2 वर्षापासून विमानतळची मागं लागत की जागा आमची आहे म्हणून आता ते कोर्टात वाद चालू आहे. कोर्टात वाद चालू असताना रात्रीच्या वेळी असं येऊन ह्या चुकीच्या पद्धतीने करणं हे अतिशय चुकीचं आहे. आता प्रांत अधिकारी काय म्हणले, बाबा आम्ही तुमचं घर पाडायला आलेलं नाही आहे, आम्ही फक्त इथं या ठिकाणी कंपाऊंड बांधायला आलो. कंपाऊंड बांधायचा अर्थ काय? कंपाऊंड बांधले म्हणले तर यांचा कब्जा त्या ठिकाणी आहे असं सिद्ध करण्यासाठी इथं त्यांचं मत आहे. माझं त्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही असं करू नका. पवित्र रमजानचा महिना सण चालू आहे. लोक सगळे आपल्या उपवासामध्ये आता थोडक्यात दिवसच सण आहे, सगळे आपल्या सणामध्ये लागल्यात. अशा वेळी तुम्ही हे कारवाई करू नका म्हणून विनंती केलो. तर उद्या सकाळी 10 वाजता प्रांत ऑफिसला मिटिंग बोलू यातल्या नागरिकांची. त्या नागरिकांच्या वतीने तिथं आता मिटिंगमध्ये काय ठरतं बघू. आम्ही तर विनंती करणार आहे की हे जे कार्यक्रम आहे ते रमजानच्या नंतर काय तर बसून करू आपण. कारण शेवटी हे कोर्टाची बाब आहे. कोर्टाचा जर आदेश असेल तर तुम्ही करा, नाही असं नाही. आता ते प्रांत अधिकारी म्हणजे कोर्टाचा आदेश नाही, फक्त आम्ही काय घर पडालो का? कोर्टाचा आदेश घर पडायला लागतं. तुम्हाला नोटीस दिलं का घर पडायला? मी तुमच्या पत्र्याला सुद्धा धक्का लावणार नाही. मी फक्त आम्हाला कंपाऊंड बांधायचं आहे. याचा अर्थ काय कंपाऊंड बांधायचं म्हटलं तर ती झालं ना, म्हणजे सगळ्या कंपाऊंड म्हणून यांना मध्ये घ्यायचं, कोर्टाला दाखवणार की कब्जा आमचा आहे, की अनेक वर्षापासून तुम्हाला जाग आली नाही का त्यावेळी की माझा कंपाऊंड बांधायचं म्हणून. आता विमानतळाची भिंत बांधून कमीत कमी आता 40 वर्ष झाली ती विमानाची भिंत बांधून. आत्ता ते भिंतीच्या अलीकडे जागा आमची त्यांना कळालं आहे का? त्यावेळी कळालं नाही तुम्हाला? तुमच्याकडे भूगोल नाही, तुमच्याकडे नकाशा नाही. हे सगळं काय माहीत आहे का? फक्त बनवाबनीचं काम आहे. कोणीतरी काय तर करत आहे, राजकीय खेळी करत आहे, ह्या गरिबावर अन्याय करत आहे असं माझं मत आहे. यासाठी मला ठाम आरोप आहे. कलेक्टर साहेबांना विनंती करतो की ह्या गरिबावर तुम्ही अन्याय करू नका. विमानतळ येईल जाईल, विमानं येईल, पण एका गरिबाचं कुटुंब तुम्ही उद्ध्वस्त करू नका, माझी अशी विनंती आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.